तर माहितीचा अधिकार 2005 हे जे लेक्चर होणार आहे यामध्ये पहिल्यांदा आपण काही शॉर्ट्स पॉईंट्स बघणार आहे आणि त्यानंतर आपण 25 प्रश्न पाहणार आहे आणि या लेक्चर नंतर माहितीच्या अधिकारासंबंधित तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स पडतील. ठीक आहे. माहितीचा अधिकार 2005चा आहे. यामध्ये नवीन सुधारणा 2019 मध्ये करण्यात आलेली होती आणि सुधारणा ह्या नियमितपणे चालू राहतात. आता बघा थोडक्यात आपण माहिती बघूया की भाग 1 मध्ये आपल्याला पाहायचं आहे की मूलभूत माहिती आणि पार्श्वभूमी आपण बघूया, त्यानंतर थोड्याफार कलमा बघूया आणि नंतर आपले 25 प्रश्न डिस्कस करूया. तर अधिनियमाची उद्दिष्टे आणि सुरुवात बघूया की कायद्याचा मुख्य उद्देश काय होता की शासकीय कामकाजात पारदर्शकता आणायची होती आणि भ्रष्टाचार रोखायचा होता आणि नागरिकांना उत्तरदायित्व सुनिश्चित करणे, अकाउंटेबिलिटी. ठीक आहे. तर बघा मित्रांनो की तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकते की माहितीचा अधिकाराचा मुख्य उद्देश काय आहे, असे पण आता सरळ प्रश्न विचारले जातात. तर पहिलं घ्यायचं आपल्याला शासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, भ्रष्टाचार रोखणे आणि नागरिकांना उत्तरदायित्व सुनिश्चित करणे. ठीक आहे. हे 3 पॉईंट. संमत व अंमलबजावणी कधी, तर हा कायदा 15 जून 2025 रोजी आणि 12 ऑक्टोबर 2005 ला हा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलेला होता. आता व्याप्ती, तर जेव्हा हा कायदा लागू झाला होता 12 ऑक्टोबर 2005 ला तेव्हा जम्मू काश्मीर याच्यातून वगळलेलं होतं. ठीक आहे. तेव्हा तो जम्मू काश्मीरला लागू नव्हता. मात्र जम्मू काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019 नंतर आता हा कायदा जम्मू काश्मीरला सुद्धा लागू आहे. म्हणजे आता सध्या माहितीचा अधिकार हा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे, कारण जम्मू काश्मीरला आता आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे 31 ऑक्टोबर 2019 रोजी. आता मूलभूत हक्क आणि संदर्भ, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या कलम 19(1)(a) ठीक आहे, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मधील मूलभूत अंतर्भूत अधिकार मानला जातो. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की माहितीचा अधिकार हा कायदा जो आहे हा संबंधित राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात उल्लेख आहे, तर 19(1)(a) म्हणजेच या कलमावर आधारित हा कायदा निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. सो कलम 19(1)(a) तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता भाग 2 मध्ये आपण काही महत्त्वपूर्ण कलमा बघूया. की सेक्शन ओव्हरव्ह्यू आपण याच्यामध्ये घेऊया. कलम 2(f) मध्ये काय दिलेलं आहे, माहितीची व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे. तर माहिती म्हणजे काय असं विचारलं गेलेलं आहे परीक्षेमध्ये की कोणत्याही स्वरूपातील साहित्य जसं की दस्तऐवज, ईमेल, परिपत्रके, नमुने, प्रेस नोट आणि इलेक्ट्रॉनिक जो डेटा आहे, ठीक आहे, ही माहिती आपण मागवू शकतो. यालाच म्हटलं जाते माहिती. आता आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आपल्या कायद्याचंच नाव आहे माहितीचा अधिकार. तर आपल्याला विचारलं जाऊ शकते की माहितीच्या अधिकाराची जी व्याख्या आहे ते कशामध्ये देण्यात आली आहे, तर 2J मध्ये. तर कामाची, दस्तऐवजाची पाहणी करणे, प्रमाणित प्रती मिळवणे आणि साहित्याचे प्रमाणित नमुने घेणे. ठीक आहे. आपल्याला माहितीचा अधिकार आहे 2F मध्ये. फक्त माहिती विचारला तर 2F, माहितीचा अधिकार विचारला तर 2J. 2 महत्वाच्या कलमा इथे घेतलेल्या आहे. कलम 4 मध्ये आहे स्वयंप्रेरणेने माहिती उघड करणे. सार्वजनिक जे प्राधिकरण असतात हे स्वतःहून माहिती प्रसिद्ध करणे त्यांना बंधनकारक असते कलम 4 नुसार. कलम 6 मध्ये काय देण्यात आलेलं आहे की माहिती मिळवण्यासाठी आपल्याला अर्ज करता येते. म्हणजे आपल्याला जर प्रश्न आला की माहितीच्या अधिकाराअंतर्गत जो आपण अर्ज करतो आहे ना महत्वाची गोष्ट, तर ते कलम 6 अंतर्गत येते आपल्याला अधिकार. तर लेखी व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपल्याला अर्ज सादर करता येतो. ठीक आहे. त्यानंतर कलम 7 काय म्हणते, मग आपण 6 ला अर्ज केला तर कलम 7 मध्ये तो अर्ज निकाली सुद्धा काढावा लागतो. म्हणजे आपल्याला माहितीचा अधिकाराचा जो आपण अर्ज केलेला आहे, लक्षात घ्या, त्या संबंधित आपल्याला माहिती 30 दिवसामध्ये साधारणतः मिळते. परंतु जर ती जीवित आणि स्वातंत्र्याशी संबंधित असली तर ती 48 तासाच्या आतच आपल्याला दिली जाते. लक्षात असू द्या, साधारणतः ते 30 दिवसात देतात, परंतु जर जीवित आणि स्वातंत्र्याशी संबंधित असलं तर ते 48 तासाच्या आत माहिती द्यावी लागते. आता कलम 8 काय आहे, तर माहिती देण्यापासून सूट आहे. काही माहिती आपल्याला मिळू शकत नाही. का बरं? कारण देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा, न्यायालयाचा अवमान, गोपनीय बाबीशी संबंधित जर माहिती असेल तर त्या बाबतीत सूट आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर आहे त्रयस्थ पक्ष. ठीक आहे. कलम 11 ही कलम पाठ करून ठेवा. तृतीय पक्ष माहिती, थर्ड पार्टी शब्द लक्षात ठेवायचा आहे कलम 11 मध्ये. आता तृतीय पक्षाशी संबंधित गोपनीय माहिती असल्यास त्याला नोटीस देऊन त्याचं मत मागवलं जाते. ठीक आहे. त्रयस्थ पार्टी जे आहे, तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं की थर्ड पार्टी, तरी तुम्हाला लक्षात येईल 11 कलम लक्षात ठेवायचे आहे. 8 सूट आहे, 7 मध्ये अर्ज निकाली काढणे, 6 ला आपण अर्ज केला, असं पाठ ठेवा. त्यानंतर कलम 12 आणि 15 हे सगळ्यात महत्त्वाच्या कलम आहे. कारण कलम 12 नुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना केली जाते, तर कलम 15 नुसार राज्य माहिती आयोगाची स्थापना केली जाते. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. कलम 12 अंतर्गत केंद्रीय माहिती आयोग आहे आणि कलम 15 अंतर्गत राज्य माहिती आयोग येतो. आता कलम 19 काय आहे,
हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कलम 19 मध्ये अपिलांविषयी माहिती दिलेली आहे. प्रथम अपील 30 दिवसात आपल्याला करता येते वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आणि द्वितीय अपील आपल्याला 90 दिवसात करता येते. सो 30 आणि 90 एवढं जरी लक्षात ठेवलं तर ह्या 2 अपील आहे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, तर पहिली अपील 30 दिवसात आणि दुसरी अपील 90 दिवसामध्ये. तर हे की पॉईंट होते. झालं. आता आपण आता काय बघितलं, आपण कन्सेप्टही बघितली, आपण त्याचे की पॉईंटही बघितलेले आहे, काही महत्त्वाच्या कलमा. आता आपल्याला माहितीच्या अधिकाराच्या सुधारणाबाबत थोडी माहिती पाहिजे, प्रश्न बघूया नंतर. ठीक आहे, आता कलम 20 पण बघून घ्या. दंडाची तरतूद दिलेली आहे. तर हे एक महत्त्वाची आणखी एक कलम आहे की माहिती अधिकार अंतर्गत जर आपल्याला माहिती एखाद्या अधिकाऱ्यानं नाकारली तर त्याला प्रति दिवस 250 रुपये दंड किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. लक्षात असू द्या. सो 250 25,000 एवढं लक्षात ठेवायचं आहे. पेपरमध्ये 2500 वगैरे ऑप्शनमध्ये येऊ शकते, पण किती आहे 250, कमीत कमी. जास्तीत जास्त किती आहे 25,500 रुपयापर्यंत दंड ठोठावला जातो आणि कलम 20 मध्ये देण्यात आलेलं आहे. आता माहितीच्या अधिकारामध्ये 2019 मध्ये काही सुधारणा झालेल्या आहे. त्या सुधारणा इथं बघून घ्या. कंपॅरिझनमध्ये आपल्या लक्षात येईल. पदाचा कालावधी जो होता मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्तांचा तो 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होता. तो आता केंद्र सरकार निश्चित करेल तेवढा असणार आहे. म्हणजे सध्याच्या नियमानुसार तो 3 वर्ष झालेला आहे. त्यानंतर वेतन भत्त्याच्या बाबतीत जर विचार केला की पहिले जे मुख्य माहिती आयुक्त होतं यांचं वेतन मुख्य निवडणूक आयुक्त इतकं होतं आणि राज्य आयुक्तांचे वेतन हे मुख्य सचिव इतकं होतं. पण आता हे वेतनाचं काय बदल झालेला आहे की वेतन व भत्ते सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार आता केंद्र सरकारकडे आलेला आहे. हा एक महत्त्वाचा बदल आहे. आणि पेन्शन वजावट संबंधित जर विचार केला तर पूर्वीच्या सरकारी सेवेतील पेन्शनची रक्कम वेतनातून वजा केली जात असे. आता पेन्शन वजावटीशी संबंधित तरतुदी पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहे. तर हे बदल 2019च्या कायद्यानं झालेले आहे. तुम्हाला येऊ शकते की 2005च्या कायद्यामध्ये कोणत्या वर्षी बदल झाला 2019 मध्ये. आता बरीच माहिती आपण मिळवलेली आहे. आता या बेसवर आपण काही 25 जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करूया आणि हे पूर्व परीक्षेमध्ये अगोदर विचारलेले आहे. काही झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये ते विचारलेले आहे. तर चला मग आपण आता थोडं डिस्कशन करूया, आणखी क्लिअरिटी येते. माहितीचा अधिकार कायदा 2005 भारतामध्ये कधीपासून पूर्ण लागू झाला होता? तर बघा 12 ऑक्टोबर 2005 ला हा लागू झाला. आता का बरं? कारण या अधिनियमाला 15 जून 2005 ला राष्ट्रपतीची संमती मिळाली होती. परंतु त्यानंतर 120 दिवसानंतर म्हणजे 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे अंमलात आलेला होता. दुसरा प्रश्न बघा. माहितीचा अधिकार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सामान्यतः किती दिवसात माहिती देणे बंधनकारक असते? तर 30 दिवसाच्या आत साधारणतः माहिती द्यावी लागते. आपण मग अशीच बघितलं. आता कलम 7(1) नुसार जो जनमाहिती अधिकारी आहे हा अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत कलम 7(1) नुसार जनमाहिती अधिकारी अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मागितलेली माहिती काय करतो? पुरवतो. आणि अर्ज फेटाळल्यास त्याची कारणे देणे पण त्याला आवश्यक असते. अदरवाईज त्याला माहिती 30 दिवसाच्या आत द्यावी लागते. हा एक पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आता एक प्रश्न आपण अजून पाहिला होता. परंतु जर एखाद्या अर्ज करणाऱ्या व्यक्तीने माहिती जीवित किंवा त्याच्या स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती किती तासाच्या आत द्यावी लागते? कारण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ती द्यावी लागते 48 तासाच्या आत. ठीक आहे. कलम 7(1) मधील विशेष तरतुदी व व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित आवश्यक माहिती आपल्याला लक्षात घ्या 48 तासाच्या आत देणे काय आहे? आवश्यक असते, बंधनकारक असते. लक्षात असू द्या. माहिती मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 6(1). आपण बघितलं की आपण जो अर्ज करतो तो कलम 6 नुसार करतो. 6 मधली एक कलम आहे. कोणताही नागरिक, लक्षात घ्या, इंग्रजी, हिंदी, स्थानिक अधिकृत भाषेत, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात विहित शुल्कासह, ठीक आहे, विहित शुल्कासह जनमाहिती अधिकाऱ्याकडे काय करू शकतो? अर्ज करू शकतो. त्यानंतर पहा, माहितीचा अधिकार अर्जावर उत्तर न मिळाल्यास पहिले अपील किती दिवसात करावे लागते? आपण बघितलं होतं पहिलं अपील 30 दिवस होतं आणि दुसरं अपील जे आहे ते 90 दिवस आहे. ठीक आहे. कलम 19(1) नुसार 30 दिवसांची मुदत संपल्यापासून, ठीक आहे, जर आपल्याला 30 दिवसात माहिती मिळाली नाही तर लक्षात घ्या किंवा निर्णय प्राप्त झाल्यापासून किंवा आपण निर्णयावर संतुष्ट असू शकत नाही तेव्हा आपण काय करू शकतो? तिथून पुढे 30 दिवसाच्या आत आपल्याला प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील करावी लागते. त्यानंतर दुसरी अपील 90 दिवसाच्या आत करावी लागेल आपल्याला. समजा आपलं पहिलं अपिलामध्ये पण आपण संतुष्ट नाही झालो तर कलम 19(3) नुसार प्रथम अपील अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध किंवा मुदतीत निर्णय जर आला नाही तर 90 दिवसाच्या आत आपण राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे दुसरं अपील करू शकतो. लक्षात असू द्या, हे दुसरं अपील 90 दिवसाच्या आत आहे.
ठीक आहे. आता आपण कलम 20 पाहिली होती मग, अशी आठवत असेल तर तुम्हाला बघा की दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. जर जनमाहिती अधिकाऱ्याने विनाकारण माहिती देण्यास टाळाटाळ केली किंवा ठीक आहे तो देण्यास नाकारत असेल तर त्याला दररोज किती दंड आकारला जाऊ शकतो, तर प्रतिदिवस त्याला 250 रुपये किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत त्याच्यावर दंड आकारला जाऊ शकतो. माहितीचा अधिकार सुधारणा कायदा 2019 द्वारे कोणता मुख्य बदल करण्यात आला होता, तर आताच आपण पाहिलं माहिती आयुक्ताचा कार्यकाळ आणि वेतन निश्चिती करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. 19च्या सुधारणेपूर्वी 5 वर्ष आपण पाहिलं होतं 565. ठीक आहे, आता ती तरतूद आता बदलून ती केंद्र सरकारच्या अधीन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, केंद्र सरकार जे ठरवेल त्याच्यानुसार ते होणार आहे. आता दारिद्र्य रेषेखालील अर्जदारांसाठी RTIचे अर्जाची शुल्क किती असावे, तर कोणतंही शुल्क नाही, त्यांना म्हणजे विदाऊट पैशाचा ते अर्ज करू शकतात. कलम 7 मधील 5 तरतुदीनुसार दारिद्र्य रेषेखाली बिलो पॉवर्टी लाईन नागरिकांना लक्षात असू द्या कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा दस्तऐवज प्रतशुल्क द्यावे लागत नाही. RTI कायद्यातील कोणत्या कलमाखाली माहिती देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे, तर कलम 8. कारण देशाची सुरक्षा, परदेशी संबंध, व्यावसायिक गुपिते, न्यायालयाचा अवमान, व्यक्तिगत गुप्तता याचा समावेश असणाऱ्या बाबतीत आपल्याला माहिती मिळणार नाही. लक्षात घ्या, या बाबतीत थोडंसं सिक्युरिटी असणं पण गरजेचं आहे. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमाद्वारे, लगेच तुम्हाला आठवलं असेल 12, आणि राज्य माहिती आयोग म्हटलं तर 15. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सो केंद्रीय आला तर 12 आणि राज्य आला तर 15. साहजिकच आहे, केंद्र अगोदर आहे तर 12 कलम आणि राज्य नंतर आहे तर 15 कलम, असं सहज लक्षात ठेवू शकता. मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या निवड समितीमध्ये कोणाचा समावेश असतो, तर जी निवड समिती असते त्या समितीचा अध्यक्ष असतो पंतप्रधान, एक असतो लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि एक असतो पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. आणि लक्षात घ्या अध्यक्ष कोण असतो निवड समितीचा, पंतप्रधान. आणि हे व्यक्ती ठरवल्यानंतर कलम 12(3) नुसार 3 सदस्यीय समितीच्या शिफारसीनुसार मग राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्तांची काय करतात, नियुक्ती करतात. निवड कोण केली, या निवड समितीनं, त्याचा अध्यक्ष पंतप्रधान. आणि नियुक्ती कोण केली, तर ते केली राष्ट्रपतीनं. त्यामुळं जर नियुक्ती कोण करते असा प्रश्न आला तर उत्तर राष्ट्रपतीच येणार आहे 12(3) नुसार. आणि इकडे पण 15(3) मग, आणि 12 आणि 15, आणि इकडे जर नियुक्त्या म्हटलं तर 12(3) आणि इथं 15(3) या पद्धतीनं, असं लक्षात ठेवा. तर राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करते, तर इथं करते राज्यपाल. इथे पण तसंच आहे. आता इथं मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती असणार आहे, तिकडे पंतप्रधानांच्या निवड समितीखाली असणार आहे, या पद्धतीनं. 15वा प्रश्न बघा, सार्वजनिक प्राधिकारांनी स्वतःहून माहिती प्रसिद्ध करणे कोणत्या कलमात बंधनकारक आहे. 4 मध्ये. आपण एक 4 मध्ये बघितलं, थोडा जास्त डिटेल्समध्ये गेलो तर 4(1)(b) नुसार ते आपली माहिती पब्लिश करतात, स्वतःहूनच काही माहिती पब्लिश करावी लागतात. केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्तांव्यतिरिक्त जास्तीत जास्त किती माहिती आयुक्त असू शकतात. मोस्ट टाइमली करा, कारण हा प्रश्न ऑलरेडी परीक्षेत विचारला गेलेला आहे. जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. कलम 12(2) पण दिलेली आहे जास्त डिटेल्समध्ये पाठ करायचं असेल तर. आता तृतीय पक्ष माहिती, थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन उघड करण्याबाबतची प्रक्रिया कोणत्या कलमात दिलेली आहे, तर कलम 11 अंतर्गत देण्यात आलेली आहे. पण एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, कलम 11 संबंधित जर मागितलेली माहिती तृतीय पक्षाशी संबंधित असेल, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीनं तृतीय पक्षाशी संबंधित माहिती मागितली असेल तर जो जनमाहिती अधिकारी आहे तो 5 दिवसाच्या आत तृतीय पक्षाला नोटीस देऊन त्याचं मत मागू शकतो. ठीक आहे, कलम 11. RTI अर्जात अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण देणं आवश्यक आहे का. समजा मला माहितीचा अधिकार, मी एखाद्या संस्थेमध्ये माहितीचा अधिकार टाकलेला आहे गव्हर्नमेंटकडे, तर त्या समोरच्या अधिकाऱ्याला मला सांगावं लागेल का किंवा मी कशासाठी मागत आहे, तर नाही, कारण देणे आवश्यक नसते, हे लक्षात ठेवा. कलम 6(2) मधील स्पष्ट तरतुदीनुसार अर्जदाराला माहिती मागण्याचे कोणतेही कारण किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी लागणाऱ्या माहिती व्यतिरिक्त इतर वैयक्तिक माहिती देण्याची गरज नाही आहे, की आपण कशासाठी मागत आहे, आपल्याला का बरं गरज आहे. ठीक आहे, आणि आपली वैयक्तिक माहिती पण आपण देऊ शकत नाही, फक्त त्यांना संपर्क आपल्यासोबत साधता येईल एवढा माहिती आपण देऊ शकतो. कलम 19च्या नियमानुसार माहिती आयुक्तांचा कार्यकाळ सध्या किती वर्षाचा आहे, तर सध्या तो 3 वर्षाचा आहे. ठीक आहे, किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत स्टेबल ठेवण्यात आलेला आहे. भारतातील गुप्तचर सुरक्षा यंत्रणांना हा कायदा लागू होतो का, तर सामान्यतः हा कायदा लागू होत नाही, परंतु भ्रष्टाचाराचे आणि मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्यास आरोपाचा अभ्यास होऊ लागल्यास तो लागू होऊ शकतो. कारण ते पण म्हणजे तिथे पण काही भ्रष्टाचार, मानवाधिकाराचं उल्लंघन होऊ शकते.
तर त्या कंडिशनमध्ये लागू शकते, अदरवाईज तो अधिकार लागू होत नाही. कलम 24 नुसार अनुसूचित 2 मधील गुप्तचर संस्थांना सूट देण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या. मात्र मानवाधिकार उल्लंघनाची जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर 45 दिवसात ते माहिती देणं बंधनकारक असते. हा एक पॉईंट लक्षात ठेवता. ठीक आहे, म्हणजे मानवी हक्काचं उल्लंघन झालं तर 45 दिवसात आत ते माहिती देणं त्यांना बंधनकारक आहे. माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या कोणत्या मूलभूत हक्काशी जोडलेला आहे? आताच आपण बघितलं कलम 19(1)(a. ठीक आहे, भाषण व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. सर्वोच्च न्यायालयाने स्टेट ऑफ यूपी विरुद्ध राजनारायण 1975च्या निवाड्यामध्ये व इतर निवाड्यामध्ये स्पष्ट केले की माहिती मिळवण्याचा हक्क हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच काय आहे? हक्क आहे. तर याच्याशी रिलेटेड तुम्ही 19(1) लक्षात ठेवा. माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या जगात सुरू करण्यात आला होता? तर तो देश आहे स्वीडन, 1766 मध्ये.